एकामध्ये टाकूया आपण कॉर्नफ्लेक्स. त्याला असा चुरा करून घेऊया कॉर्नफ्लेक्सचा. थोडी कोथिंबीर आणि उरलेली मिरची, सिमला मिरची जी आहे ती टाकली आहे आपण याच्यामध्ये, आणि तीळ. हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आपण आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. बस. ते पनीरचं जे आहे मिश्रण ते एकत्र केलेलं आहे. लिंबाच्या अर्ध्या आकाराचे आपण हे गोळे करून घेतोय. तर हेच गोळे हाताने दाबून प्रत्येकामध्ये एक चीजचा क्यूब भरायचा आहे. खाताना वेगवेगळ्या चवी आपल्याला याच्यात मिळणार आहे. वरती क्रंची वरचा कोटिंग असेल. जसं आपण आतमध्ये बाईट करू तसं पनीरचं टेक्स्चर आहे, नंतर आतमध्ये सगळ्यात चीज वगैरे. तर अशा वेगवेगळ्या चवी याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत छान. बरं, जर आतमध्ये एकदम चीजी वगैरे असं हवं असेल आपल्याला तर याच्यामध्ये ना मोझरेला पण आपल्याला टाकता येईल. मोझरेला आता हे प्रोसेस चीज टाकलेलं आहे. मोझरेला जेव्हा टाकतो आपण तेव्हा ते मेल्ट होतं तळताना आणि ते असं सॉफ्ट आणि असं चीजी मेल्ट झालेलं पण टेक्स्चर आपल्याला मिळू शकतं. हे गोळे तयार आहेत आता. आणि आता यांना या मिश्रणात बुडवायचं आहे. नंतर आपल्याला कॉर्नफ्लेक्समध्ये टाकायचं आहे. मिश्रण बघा जास्ती पातळ ठेवलेलं नाही मी त्याला, म्हणजे हा जे मिश्रण आहे ते व्यवस्थित त्याला चिटकायला पाहिजे, त्या दृष्टीने त्याला थोडं घट्टसरच ठेवलेलं आहे. बस बस. याला लाईटली आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लेक्सचं जे मिश्रण आहे खालचं ते सगळीकडे कोट झालं पाहिजे ते बघायचं आहे आपल्याला. त्याला मी हाताने दाबत नाही आहे, कारण जे कॉर्नफ्लेक्सचं जो टेक्स्चर आहे ते मला याच्यावरती पाहिजे आहे, पनीरवरती पाहिजे. त्यामुळे फ्राय झाल्यानंतर तळल्यानंतर ते छान कुरकुरीत असं होईल आणि दिसायलाही छान होईल. तेलही तापलेलं आहे. त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. बस. गरमागरम क्रिस्पी पनीर, और क्या चाहिए. याला आपण हाय फ्लेमवरच करतोय, तळून घेतोय. बघा काय मस्त त्याला टेक्स्चर किती छान येतंय बघा कॉर्नफ्लेक्समुळे. तयार आहे आपलं क्रिस्पी पनीर. वाह, मजा येणार आहे खाताना. आपले क्रंची पनीर तयार आहे. त्याच्यासोबत मी सर्व करणार आहे एक सॉस. तो आहे दह्यापासून बांधलेलं दही आहे, त्याच्यात थोडं लसूण आहे, मोहरीची पूड आहे, मीठ आहे, काळी मिरी पूड थोडीशी टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि हा सॉस मी यासोबत करणार आहे. लसणाचा फ्लेवर आणि दह्यासोबत हा सॉस खूप मस्त लागतो या क्रिस्पी पनीरबरोबर. मी एक काम करतो, प्लेटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी काढून घेतो, त्याची सजावट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रंची पनीरसाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लेक्स, चीज, पनीर, बेसन, कॉर्नफ्लॉर, सिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, ओवा, तीळ, धनेपूड, जिरेपूड, कोथिंबीर, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये पनीर, सिमला मिरची, मीठ, किंचित कॉर्नफ्लॉर आणि कोथिंबीर घालून पनीरचं मिश्रण तयार करून घ्यावं. दुसऱ्या वाडग्यामध्ये बेसन, कॉर्नफ्लॉर, धनेपूड, जिरेपूड, तिखट, हळद, अर्धा चमचा ओवा, तीळ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लेक्स घालून त्याचा चुरा करावा. त्यामध्ये कोथिंबीर, सिमला मिरची आणि तीळ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. पनीरच्या मिश्रणाचे गोळे करून त्यामध्ये चीज भरून पुन्हा त्याचे गोळे करून घ्यावेत. पनीरचे तयार गोळे बॅटरमध्ये बुडवून आणि कॉर्नफ्लेक्सच्या मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि दह्याच्या सॉस बरोबर क्रंची पनीर ही डिश सर्व्ह करावी.